नुकतीच ईद झालेली आहे। त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवाना झोडल्या, ईदच्या मेजवाना झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे। योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। नेमकं भारतीय जनता पक्ष करतोय काय तर हेच कोणाला कळत नाहीये। कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक उदर फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरना आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात। मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे सौगात मोदी घेऊन जा। म्हणजे हे कळत असतं नेमकं काय चाललेलं आहे। लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपल्या राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते। मला काल मी साधारणतः मध्ये चर्चा बघत होतो, या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत। गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु